नमस्कार. एका छोट्याशा कोटने आजच्या सत्राची सुरुवात करणार आहे मी. मुलांना दोष देऊन आधी त्यांना दुःखी, हताश वाटायला लावलं तरच ते नंतर चांगली वागतील, अशी विचित्र कल्पना आम्हा मोठ्यांच्या डोक्यात कुठून बरं आली? अमेरिकेतल्या एक तज्ज्ञ आहेत जेन नेल्सन म्हणून. त्यांनी सकारात्मक शिस्त या विषयावरती खूप मोठं काम केलंय, पुस्तकं लिहून ठेवलेली आहेत. त्यातल्याच एका पुस्तकावर, सकारात्मक शिस्त नावाच्या पुस्तकावर आधारित आम्ही पालकनीतीतर्फे हे सकारात्मक शिस्त नावाचं पुस्तक काढलेलं आहे. रूपांतरित आहे. पहिल्या व्हिडिओमध्ये आपण शिक्षा आणि आमिष ह्याचा मुलांच्या शिकण्यावरती, जगण्यावरती कसा परिणाम होतो ह्याच्या बाबतीत बघितलं. आता आपल्याला सकारात्मक शिस्तीच्या दिशेने आणखी पुढे जायचंय. जेन नेल्सन यांच्याकडनं समजलेली एक अत्यंत महत्वाची गोष्ट मला आज तुम्हाला सांगायची. आपल्या सगळ्यांचीच, म्हणजे मुलांसह आपल्या मोठ्या माणसांची एक गरज असते. अन्न, वस्त्र, निवारा, आरोग्य, शिक्षण या तर गरजा आहेतच आपल्या, पण आपली एक मानसिक गरज असते. माणूस हा सामाजिक प्राणी आहे. त्याला माणसांच्या समूहामध्ये राहायला आवडतं. मात्र त्या समूहामध्ये आपल्याला स्वीकारलं गेलं पाहिजे, आपल्याला महत्त्व मिळालं पाहिजे, आपली दखल घेतली पाहिजे, अशी त्याची गरज असते. ज्या वेळेला अशी दखल घेतली जात नाही, दुर्लक्ष होतं किंवा मुद्दाम टार्गेट करून त्रास दिला जातो, अशा वेळेला मूल नाउमेद होतं, खंतावतं, त्याचं लक्ष राहत नाही. जे काही गटात चाललंय त्याच्यामध्ये तो सहभागी होऊ शकत नाही. अल्फ्रेड ॲडलर आणि रुडॉल्फ द्रायकुर्स या संशोधकांनी, या मानसशास्त्रीय संशोधकांनी हा मुद्दा मांडला आणि मला तो अतिशय मनापासून पटला. आपल्या दुःखाचं जर काही कारण असेल तर खरं कारण हे आहे. बेशिस्त ज्याला आपण म्हणतो ती म्हणजे काय असते? मुलाचं वर्गात लक्ष लागत नाहीये, ते आपलं म्हणणं ऐकत नाहीये किंवा आपापसात दंगा करून महत्त्व मिळवायचा प्रयत्न करतायत. अटेन्शन सिकिंग हा शब्द ऐकला असेल तुम्ही. आता हे सगळं कोण करतं बरं? तर नाउमेद झालेलं मूल असं वागत असतं. त्याला महत्त्व मिळवायचं असतं त्या वर्गामध्ये, म्हणून ते ये न के न प्रकारानं महत्त्व मिळवत असतं. आणि अशी काही मुलं असतात बरं का, त्यांना असं वाटतं की आपण फिटच नाही या ग्रुपमध्ये, इथे आपल्याला काही मिळायचंच नाही, आपण इथे आलो काय, असलो काय, नसलो काय, या लोकांना सेमच आहे. मग असं मूल मागे मागे राहतं. मागे मागे राहणारं, न शिकू शकणारं मूल म्हणजे सुद्धा बेशिस्तच म्हणायची ना. तर बेशिस्तीची इतकी ह्युमन व्याख्या मी दुसरीकडे कुठे वाचलेली नाही. बेशिस्त म्हणजे नाउमेद होणं. आता याच्यासाठी बघा, वर्गामध्ये मुलाची सेफ्टी याची काळजी शिक्षकांनी घ्यायची असते. सेफ्टी म्हणलं की आपण फक्त फिजिकल सेफ्टीचा विचार करतो, पण मुलाच्या मानसिक सेफ्टीचं काय? मनानं तो ठीक आहे ना, तो आनंदात आहे ना, आणि वर्गातलं प्रत्येक मूल, बरं, एक दोन मुलं नाही, तर ही सगळी मुलं मजेत आहेत ना, ती वर्गात मनाने आहेत ना, हे बघण्याचं काम शिक्षकाचं आहे. हे शिक्षकाचं कर्तव्य आहे असं मी म्हणेन. आता यासाठी शिक्षकानं काय करायला हवं वर्गामध्ये, हे आपण 2 टप्प्यांमध्ये बघणार आहोत. एक ह्या व्हिडिओमध्ये आणि एक पुढच्या व्हिडिओमध्ये. पहिला मुद्दा आहे तो म्हणजे वृत्ती विकासाचा. कसं आहे ना, सकारात्मक शिस्त ही गोष्ट अशी 1, 2, 3, 4 करून सांगण्याजोगी नाही, किंवा ही काहीतरी एक पद्धत आहे, काहीतरी एक रीत आहे आणि आता तुम्ही असं वागायला लागा उद्यापासून, असं म्हणून होणार नाही. तर त्याची जी मूलतत्व आहेत ना, ती आपल्यामध्ये रुजली पाहिजेत, आपण ती आत्मसात केली पाहिजेत, आणि तरच आपल्याला त्याचा प्रत्यक्षात वापर करता येईल. तर हा जो पहिला म्हणजे किंवा दुसरा व्हिडिओ आहे, हा ह्या मूल्यांबद्दल किंवा वृत्ती विकासाच्या संदर्भात आहे. आणि त्याच्या पुढचा जो व्हिडिओ आहे तो प्रत्यक्ष रीतीबद्दलचा, पद्धतीबद्दलचा आहे. तर या मूलतत्वांमध्ये मी 4 महत्त्वाची मूलतत्व मांडणार आहे. पहिलं म्हणजे समजूत किंवा आस्था मुलांबद्दलची. दुसरं म्हणजे आदर, रिस्पेक्ट. तिसरी गोष्ट विश्वास, आणि चौथी गोष्ट संवाद. पहिल्या मुद्द्याकडे येऊयात. समजूत किंवा आस्था. मूल जेव्हा
बेशिस्त वागत असतं किंवा आपल्याला अपेक्षित असं वागत नसतं, अशा वेळेला थोडा वेळ थांबून आपण हा विचार करायला पाहिजे की असं का होत असेल बरं, काय प्रॉब्लेम असेल नेमका. कधी कधी प्रॉब्लेम आपल्यातच असू शकतो बरं का. याच्यापूर्वी आपण काहीतरी त्याला बोललोय, रागावलोय, अपमान केलेला आहे आणि त्यामुळे मूल आपल्यावर रुसलंय, असं सुद्धा असू शकतं. पण हे त्या मनानं सोपं आहे बरं का निस्तरणं. आपण त्याच्याशी बोललो आणि हो बाबा झालं माझ्या हातून असं म्हटलं, आपला इगो थोडासा बाजूला ठेवून, की संपला ना मुद्दा. पण इतरही काही गंभीर कारणं असू शकतात. विशेषतः ज्या वंचित मुलांच्या बरोबर मी काम करते तिथे काही ट्रॉम्यांना मुलांना तोंड द्यावं लागतं. घरामध्ये कौटुंबिक हिंसाचार असतो. आजूबाजूची मुलं सुद्धा खूप वाईट पद्धतीने त्यांना हाताळू वागू शकतात. अशा वेळेला त्या मुलाच्या बाबतीत नक्की काय झालंय म्हणून तो असा वागला हे समजून घेणं फार महत्वाचं आहे. आपण त्याच्यासाठी 2-3 गोष्टी करू शकतो. पहिली गोष्ट म्हणजे त्या मुलाशी प्रत्यक्ष बोलणं. थोडं थांबूया, कारण तो हे आत्ता रागात असेल, आपल्यालाही राग आलेला असेल, तर थोडंसं थांबूया आणि मग त्याच्याशी वागूया की असं का झालं रे, मला काही समजलं नाही बुवा की तू असं का वागलास. मोठं माणूस जर मुलांशी उपदेश किंवा सल्ला देण्याच्या उद्देशाने बोलत नसेल आणि समजून घेण्याच्या उद्देशाने बोलत असेल तर मुलं खूप मनापासून मोकळी होतात आणि खरं काय ते सांगून टाकतात. कारण त्यांनाही अशी सेफ जागा हवी असते की जिथे ते खरं काय ते बोलतील. ती सेफ जागा जर आपण होऊ शकलो शिक्षक म्हणून तर आणखी काय पाहिजे. तर ह्याच्यासाठी मुलांच्या बद्दल आपल्या मनात प्रेम हवं, आस्था हवी. आता दुसरा मुद्दा जो आहे तो आदराचा. आपल्या संस्कृतीमध्ये आज्ञाधारकपणा नावाच्या गोष्टीला अत्यंत महत्त्व आहे बघा. म्हणजे काय तर लहानांनी मोठ्यांचं ऐकायचं, आज्ञा पाळायची. आता रिस्पेक्ट हा काही लहान मुलांना नसतो का, त्यांचा अपमान होत नाही का. याचा अर्थ मोठ्यांनी लहानांची कसंही वागायचं पण लहानांनी मात्र मोठ्यांची आज्ञाधारकपणे वागावं, हे कसं काय चालायचं बुवा. शेवटी आपल्यासारख्या सगळ्या भावना असलेलं एक लहान रूप आहे ते. मग ते दुखावलं जावं, त्याला वाईट वाटावं असं आपण का म्हणून वागायचं. हे लक्षात ठेवलं पाहिजे की अगदी लहान बाळाला सुद्धा त्याचा एक रिस्पेक्ट असतो, एक सन्मान असतो आणि त्या सन्मानाची आपण काळजी घेतली पाहिजे. माझा नातू आहे 5 वर्षाचा. आत्तापर्यंत मी त्याची पापी घेतलेली, त्याला चालायचं, पण आता चालत नाही कारण तो मोठा झाला असं त्याला वाटतं. आणि एके दिवशी मी पापी घ्यायला गेले तर त्यांनी दोन्ही गालांवर हात ठेवले. माझ्या ताबडतोब लक्षात आलं की द स्टेज इज कम जिथे त्याला आता माझी पापी नकोय. मग इथे काय मी रागवायचं का मी समजून घ्यायचं. नाही, आता तो मोठा झालाय थोडासा. मी त्याला म्हणलं हे बघ, तुझ्या संमतीशिवाय मी कधीही काहीही करत नाही, हो की नाही. मग मी कशी घेईन पापी तुझ्या संमतीशिवाय. तर हा रिस्पेक्ट आहे. मला असं वाटतं की म्युच्युअल रिस्पेक्ट हवा. जसा लहानांनी मोठ्यांना रिस्पेक्ट द्यावा तसाच मोठ्यांनी पण लहानांना रिस्पेक्ट द्यायला पाहिजे. हा, आता असं कधी कधी होऊ शकतं की आपण मुलाशी रिस्पेक्टफुली वागतोय पण मूल मात्र आपल्याशी रिस्पेक्टफुली वागत नाहीये, उलट उत्तर देतंय किंवा काहीतरी आपल्याला दुखावणारी गोष्ट करतंय. अशा वेळी आपल्याला त्याच्याशी संवाद साधायला हवा आणि समजून सांगायला हवं की अरे हे नाही बरोबर, मला बाबा राग आला ह्या गोष्टीमुळे, मी दुखावली गेले, मी तुझ्याशी असं वागलं तर चालेल का. इथे मुलालाही समजू शकतं की अरे आपलं वागणं चुकलं बरं का. सॉरी बिरी म्हणण्याची मुलाकडनं अपेक्षा करू नका बरं का कधी. त्यांनी तुमचं ऐकून घेतलं ना खूप झालं. कारण आपण जेवढ्या सहजपणे आपल्या इगोला ओलांडू शकू तेवढं मूल नाही ओलांडणार आहे. अजून लहान आहे ते, त्याला या गोष्टी हळूहळू शिकायच्या. तर दुसऱ्या मोठ्या माणसाचा आदर राखायला आपण त्याला शिकवत असतो, आपल्या वागण्यातनं पण शिकवत असतो आणि संवादातनं पण शिकवत असतो. तर असा हा म्युच्युअल रिस्पेक्ट. तिसरा मुद्दा आहे विश्वासाचा. बघा आपल्याला असं वाटतं की मुलाला शिकवणं ही आपली जबाबदारी. प्रत्यक्षात तसं नाहीये. मूल त्याचं शिकत असतं, त्यामुळे त्याच्या शिकण्यामध्ये त्याला मदत करणं हे आपलं काम आहे. याच्यावर तुम्ही विश्वास ठेवायला पाहिजे. त्याची बुद्धी काम करतेय, त्याच्या अनुभवांशी तुम्ही शिकवलेलं, तुम्ही सांगितलेलं ते जोडत आहे आणि त्याला जे आकलन होणार आहे ते आणखी वेगळं असू शकतं.
की ज्याची तुम्ही कल्पना पण केलेली नाहीये. ह्या सगळ्या गोष्टींवर तुम्ही विश्वास ठेवा आणि बघा शिकणं आणि शिकवणं काय इंटरेस्टिंग प्रक्रिया होते ती. आपल्यालाच त्यातनं अनेक गोष्टी मिळत जातात. आपलं शिकणं असतं त्याच्यामध्ये. दुसऱ्या 2 गोष्टींमध्ये मुलांचा विश्वास आपल्याला जिंकावा लागतो बरं का. एक म्हणजे आपण त्याला कबूल केलेली गोष्ट करायला पाहिजे. बऱ्याचदा तात्पुरतं मुलांनी आत्ताच्या पुरतं ऐकावं म्हणून मोठी माणसं काहीतरी कबूल करतात की आपण ट्रिपला जाऊ बरं का. एवढा महिना गेला ना अभ्यासाचा की मस्तपैकी आपण सगळेजण ट्रिपला जाऊ. पण नंतर काय नाही, ट्रिप बीप सगळं विसरून जातात. तर असं नाही, म्हणजे तुम्ही तीच गोष्ट कबूल करा जी तुम्हाला शक्य होणार आहे, पहिली गोष्ट. दुसरी गोष्ट म्हणजे जर समजा मुलांनी त्याच्या वैयक्तिक आयुष्यातली एखादी गोष्ट आपल्याशी शेअर केली असेल तर ती कॉन्फिडेन्शियलिटी आपण पाळली पाहिजे. शिक्षकांच्या गटात किंवा कुठल्या अभ्यासात जर आपल्याला ते मेन्शन करायचं असेल तर त्या मुलाचं नाव मेन्शन करू नका. कारण आपल्याबद्दल ही व्यक्ती दुसरीकडे जाऊन काहीतरी बोलते आणि ते परत आपल्याला ऐकू येतं, हे गॉसिपपेक्षा वेगळं काय. त्यामुळे मूल जरी लहान असलं तरी ह्या 2 गोष्टींमध्ये तुम्ही जर त्याचा विश्वास जिंकू शकलात तर पुढे तुमचं नातं सुधारायला खूप मदत होईल. हा झाला तिसरा मुद्दा. आणि चौथा मुद्दा संवादाचा. मुलाशी संवाद करताना इतक्या काही छान छोट्या छोट्या गोष्टी सांगितलेल्या आहेत जेन नेल्सननी की मला त्या तुम्हाला सांगायचा मोह होतोय. मूल आपल्याशी बोलत असतं तेव्हा त्याचं बोलणं शांतपणे आणि पूर्ण ऐकूया. आपल्याला असते आपल्या कामांची घाई, आपल्याला असते पुढे जायची घाई, त्यामुळे ते बोलतंय याच्याकडे आपलं लक्षच नसतं. आणि मग हीच मुलं जेव्हा मोठी होतात ना तेव्हा पालक किंवा शिक्षकही अशी तक्रार करतात की ते बोलतच नाहीत मोकळेपणाने आमच्याशी. आम्ही काय करावं. ती लहान होती ना तेव्हा तुम्ही ऐकलं नाहीत ना त्यांचं, त्यामुळे मोठ्या माणसांवरचा विश्वासच उडालाय त्यांचा. तर पहिली गोष्ट शांतपणे ऐकून घेऊया. वेळ लागत नाही बरं का ह्याला. मुलं पटापट सांगतात आणि मोकळे होतात. आता दुसरा टप्पा असा आहे की त्या मुलाला नेमकं काय म्हणायचंय हे आपण समजावून घेऊया. आणि त्या म्हणण्यामध्ये ज्या भावना आहेत ना त्या त्याच्याशी बोलून दाखवूया. राग आलाय का रे तुला, खूप भीती वाटते का कसली तरी, जे काही त्याच्या नॅरेशन मध्ये असेल त्यातनं ती भावना सेन्स करून आपण त्याच्याशी व्यक्त करूया. कोणीतरी आपल्याबद्दल एवढा विचार करतंय, कोणीतरी आपल्याला समजावून घेतंय, हे फिलिंग फार महत्वाचं असतं मुलासाठी. तिसरी गोष्ट म्हणजे आपण आपले पण काही अनुभव त्या संदर्भातले त्याच्याशी सांगू शकतो. कुठलाही मुलांनी प्रश्न आपल्या समोर ठेवला की लगेच आपल्याला मोह होतो की आता उपदेश करावा, सल्ला करावा आणि उपाय सांगून टाकावा. इथेच चुकतं आपलं. उपाय आपण नाही सांगायचंय, उपाय त्यांनी शोधायचा आहे. मग काय वाटतं तुला आता आपण करावं. तुला माझी काही मदत हवी असली तर सांग, पण काय वाटतंय तुला तू सांग, आता तू काय करशील. आणि मग त्याच्या पुढचा एक प्रश्न असा असू शकतो की त्यामुळे काय होईल. आपल्याला मुलाला शिकवायचंय की परिणामांची जाणीव करून द्यायची त्याला, किंवा परिणामांची विचार करायला मुलाला आपल्याला शिकवायचंय, हो ना. त्यामुळे फक्त असे प्रश्न पुढे ठेवणं हे आपलं काम आहे. पुढची सगळी जबाबदारी त्याची आहे. आणि मुलंही छान पार पडतात आणि त्यातून त्यांना पाहिजे तसा संयुक्तिक भलाबुरा विचार करून त्यांच्या पद्धतीने ते त्यातनं मार्ग काढतात. कधी कधी ते परत येऊन आपल्याला सांगतही नाहीत, पण तशी अपेक्षाही करू नका. तर ऐकण्या बोलण्याच्या संदर्भामधल्या आणखी अनेक गोष्टी आहेत त्या आपण पुढच्या सत्रामध्ये बघूयात. इतरही काही तंत्र आहेत की ज्याची ओळख आपल्याला करून घ्यायची आहे, ते आपण पुढच्या शूटमध्ये बघूयात.